कानातलं नाही सांगणार, उदाहरण सांगतो. पण जर चर्चला जायचं असेल तर बरोबर काने निघतात. पैशाची अडचण, वेळ नाही, घरात पाहुणे आलेले आहेत, घरात काम आहे, सुट्टीचं काम आहे, घराचं काम आहे, ह्याचं काम आहे, त्याचं काम आहे. मी पण त्याला अपवाद नाही आहे. अनेक वेळा मला मेसेज येतात ग्रुपवरती प्रार्थनेचे, पण मी काही ना काही कामामुळे येऊ शकत नाही. त्यासाठी मी क्षमा मागतो. आम्ही गेले 10-15 दिवस आपल्या घरात बाळासाहेब तेव्हा येऊन गेले. काय परिस्थिती त्यांना माहीत आहे. आणि अशा बऱ्याचशा अडचणी आहेत. आणि जेव्हा जर तुम्ही सेवेमध्ये, वचनामध्ये, विश्वासामध्ये वाढण्याचा प्रयत्न केला तेव्हा सैतान देखील त्याला दुप्पट प्रयत्न करतो तुम्हाला खाली करून द्यायला. वर संभव सैतानाने खूप वेळा पुरुषाला अडवलं होतं की त्याची वधस्तंभाला जाऊ नये. येतशेमेने बागेमध्ये पहिला प्रयत्न केला. येतशेमेने बागेमध्ये तिथं प्रभूशी तिसऱ्याने प्रार्थना केली की हा पहिल्यापासून तळून जाऊ दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होते. आणि मग देवदूत आणि येऊन त्याला बळ दिलं होतं, सामर्थ्य दिलं होतं. कधी कधी आपल्याला जैविक सामर्थ्यापेक्षा दैवी सामर्थ्याची आवश्यकता भासते आहे. म्हणजे आपले जगणे हे रक्तमांसासोबत नाही आहे. आपले जगणे कुठल्या मनुष्यासोबत नाही आहे, कुठल्या संस्थेसोबत नाही आहे, कुठल्या जाती धर्माविषयी सोबत नाही आहे, कुठल्या पक्षाविरोधात नाही आहे. तर आपले जगणे या आकाशातील तुरंत सोबत आहे. आणि त्यासाठी आपल्याला आत्मिक सामर्थ्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला निश्चित मनात काहीतरी कसरत मारणार, टोमणे मारणार, तुमचा पाय खेचण्याचा प्रयत्न करणार, कुणीतरी तुम्हाला नावं ठेवणार. अशा अनुभव तुम्हाला फेस करावे लागणार. पण देवाचं वचन काय म्हणतं, आपण आपल्या मूळ वचनात घेऊया. कारण तुम्हाला माहित आहे की जो कोणी जे काही चांगले करतो तेच त्याला प्रभूपासून मिळेल. हालेलुया. उल्हास तुम्ही जे काही करत आहात, प्रेषिताची कृत्य 10व्या अध्यायामध्ये आपण वाचूया. प्रेषिताची कृत्य 10व्या अध्याय कैसरिया येथे कर्नल नावाचा कोणी एक पुरुष इटली म्हटलेल्या पटणी शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे 30व्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपल्याकडे देवाचा दूत येत असून कर्नल्या असे आपणास हात मारित आहे. तेव्हा त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणात आले आहे. आणि इथं आपल्याला एक घटना पाहायला मिळते. कर्नल नावाचा एक व्यक्ती आहे, धार्मिक आणि फार दानधर्म करणारा आहे. जो जे काही तो चांगली धर्म करत आहे ना, त्याला प्रभूपासून उत्तर मिळालेलं आहे. प्रभूपासून त्याला उत्तर मिळालेलं आहे. एक देवदूत येऊन त्याला अवतीर्ण झालेला आहे. आणि तो म्हणत आहे की तुझे दान धर्म प्रभू समोर स्मरणात आलेले आहे. जे काही आपण चांगलं करतो, जे काही सत्कर्म करतो, कदाचित एक मनुष्य ते विसरून जाईल. एक मनुष्य त्याचं स्मरण ठेवणार नाही. उत्पत्ती 40व्या अध्यायामध्ये आपल्याला तो कसं काय पाहायला मिळतो. जेव्हा योहान कैदेमध्ये होता आणि त्याच्या सोबत फारोचे 2 सेवक कैदेमध्ये होते, तेव्हा एक घटना आहे. दोन्ही सेवकांना एक स्वप्न पडलेलं आहे. त्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितलेला आहे.
जर त्याच्या सेवकाने जर चांगलं केलं असतं, त्याला सांगितलं तर कदाचित त्याची सुटका पहिलीच झाली असते. तर तो सोयीस्कररित्या विसरला. परमेश्वर विसरला होता. परमेश्वराने त्याला सुटकेसाठी दुसरा प्लॅन आखला. त्याने फार एक स्वप्न पाडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी परमेश्वराने योसेफाची निवड केली. आणि कुणाच्या मार्फत केली? देवाच्या मार्फत. जरी तो मनुष्य विसरला होता तरी परमेश्वर विसरला नव्हता. आणि परमेश्वराने असं काय घडवलं की त्या मनुष्याला ते आठवण करून दिली. अशी त्याला आठवण नाही झाली. परमेश्वराने त्याला आठवण करून दिली आणि त्यासाठी त्याने फाळूच्या राजाचा उपयोग केला. आणि जेव्हा फाळूच्या राजाला सत्य पडलं तेव्हा त्याला आठवण झाली, अरे 2 वर्षाखाली आपल्याला आपल्या स्वप्नाचा अर्थ एकाने सांगितला होता आणि त्याने आपलं चांगलं झालं होतं त्यामुळं. आणि त्याने आपल्याला सांगितलं होतं की तुझं चांगलं होईल तेव्हा माझं स्मरण कर. तर आपण विसरलो होतो. त्याची आठवण करण्यासाठी परमेश्वराने हे काम केलं. आणि मग पुढच्या वेळेस तुम्हाला पाहायला मिळतं की त्याची सुटका झाली. त्याला मिसळचं पत्र पण फिरायला मला काय सांगायचं आहे. कदाचित तुम्ही आज चांगलं करत आहात पण लोक विसरत असतील. लोक त्याची परतफेड चांगल्या कृत्याने करण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने करत असतील. शब्द आहे कृतज्ञ असा नावाचा शब्द आहे. आणि शेवटच्या काळात असे लोक होते. शेवटच्या काळात लोक कृतज्ञ होते. देवाचं वचन पाहणार होते. आई बापासनं मानणार होते. दुसऱ्या लोकांमध्ये त्याचे प्रश्न आहे. आणि इथं कसं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जरी योसेफाने त्या सेवकाचं चांगलं केलं होतं तरी तो सोयीस्कर विसरला. पण परमेश्वर विसरला नव्हता. आणि परमेश्वराने त्या सेवकाला त्याची आठवण करून देण्यासाठी त्याने फारूकच्या भाज्याचा उपयोग करून दिला. आणि शेवटी त्याची सुटका केली. कदाचित त्यामुळे 2 वर्षाचा विलंब लागला असेल पण परमेश्वराने त्याचं स्मरण ठेवलं. त्यासाठी तुम्ही जे काय करता आपल्याला जे काही तुम्ही चांगलं करता ते तुम्हाला प्रभूपासून त्याचं बदल मिळेल. प्रभूपासून त्याचे प्रतिफळ तुम्हाला मिळेल. ह्या भावनेनं तुम्ही ते केलं पाहिजे. नुकतंच या महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला मला एक वचन प्राप्त झालं होतं की तुम्ही दुसरे नंबर आहे संवचन आहे त्याचं दुसरं करतो नंबर आहे. हे ध्यानात घ्या की जो हात कापून फेकतो तो त्याच मानाने कापणी करेल आणि जो सगळं हातात फेकतो तो त्याच मानाने कापणी करेल. आणि हे जेव्हा वचन प्राप्त झालं ना अद्भुत गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या. मी इतक्या वर्ष करत होतो पण त्या माझ्यात मला कापणीचा अनुभव आला. देवाला मागत होतो.
थोडंफार त्यांना बरेच करतो. मला एक समाधान प्राप्त होतं की आपण एक चांगलं केलं. कधी गरजू व्यक्ती दिसली तुला लिहून जायची असेल तिथे आणि मला एक समाधान प्राप्त होतं, एक आनंद प्राप्त होतो. तुम्ही त्याचा आनंद घेऊन पहा. आणि इथं दिलेलं आहे आदामाचे 2 पुस्तक आहेत, काही नावे हवे त्यांना उद्देशून तेव्हा हे वचन म्हणलेलं आहे, तू जर बळे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? आणि का तुम्हाला बरं करणं गरजेचं आहे, का तुम्हाला चांगलं करणं गरजेचं आहे? म्हणजे त्यामुळं तुमची मुद्रा प्रसन्न होईल, तुम्हाला एक आनंद प्राप्त होईल. आणि जे काही तुम्ही केलं ना त्याच्या कित्येक पटीला तुम्ही कापणीचा अनुभव घ्या. मी स्वतः घेतलेला आहे. कारण की देवाचं वचन म्हणतं जे काही तुम्ही चांगलं कराल ना परमेश्वर त्याची आठवण केली नाही, त्याचे फळ त्यामुळं चांगले करण्याचा कंटाळा करू यथाकाळी तुमच्या पदवी. आमीन. आमेन. प्रेज द लॉर्ड.